नमस्कार युट्यूब फॅमिली। आज आपण भोगवटादार वर्ग 2 जमिनीचे वर्ग 1 मध्ये रूपांतर कसं करायचं, त्यासाठी लागणारे अर्ज प्रक्रिया आणि कागदपत्रे कोणती हे आजच्या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत। जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा। सबस्क्राइब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला। शेतजमिनीच्या मालकी हक्कासंदर्भात शासनाने अनेक नियमावली आखून दिल्या आहेत। जमिनीच्या भोगवट्याच्या प्रकारांमध्ये मुख्यतः 2 गट पडतात, भोगवटादार वर्ग 1 आणि भोगवटादार वर्ग 2। विशेष म्हणजे भोगवटादार वर्ग 2 असलेली जमीन वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्याची प्रक्रिया शक्य आहे, परंतु यासाठी ठराविक कायदेशीर पद्धतींचे पालन करणे आवश्यक आहे। जमिनीचे रूपांतरण करण्यासाठी काय करावे तर सर्वप्रथम तहसीलदार कार्यालयात अर्ज करावा। अर्जामध्ये नाव, पत्ता, जमीन मिळाल्याची अधिसूचना क्रमांक, गट क्रमांक आणि क्षेत्रफळ नमूद करावे। तसेच अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे संलग्न करणे अनिवार्य आहे। त्यानंतर रूपांतरणासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती तर 50 वर्षांचा सातबारा उतारा, सर्व फेरफार नोंदी, सीमा दर्शवणारा नकाशा, आकारबंद मूळ प्रत, जमीन मिळाल्याच्या दस्तऐवज, तलाठी कार्यालयाचा वनजमीन उतारा। त्यानंतर रूपांतरणासाठी लागणारा खर्च, कृषी जमीन बाजार मूल्याच्या 50% शुल्क, औद्योगिक व वाणिज्यिक वापर बाजार मूल्याच्या 50% शुल्क आणि रहिवासी वापर कब्जा हक्काने जर हवे असेल तर 15% शुल्क आणि रहिवासी वापर भाडेपट्ट्याने हवे असेल तर 25% शुल्क आकारण्यात येईल। त्यानंतर अर्जानंतर पुढील प्रक्रिया कशी होते तर तहसीलदार कार्यालयाकडून अर्ज मंजूर केल्यानंतर अर्जदाराला नजराण्याचे चलन दिले जाते। संबंधित रक्कम भरल्यानंतर सर्व कागदपत्रांची तपासणी होते। नंतर तलाठी गाव नमुना 6 मध्ये नोंद करतो आणि अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर वर्ग 2 चा शेरा हटवला जातो आणि वर्ग 1 ची नोंद केली जाते।